स्वाध्याय नंबर 2 बोलतो मराठी. प्रश्न क्रमांक 1 आकृत्या पूर्ण करा. नंबर 1 भाषा वापरताना अर्थांचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. योग्य अर्थाची क्रियापद वापरणे. क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. प्रश्न आ मराठी भाषेची श्रीमंती. मराठी भाषेची श्रीमंती. मराठी ढगांचे शब्दप्रयोग. एक शब्दातून कितीतरी अर्थ निघतात. प्रश्न क्रमांक 2 शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. नंबर 1 भाषेतील गंमत जाणून घेता येते. नंबर 2 खूप नवीन माहिती मिळते. नंबर 3 शब्दांची पाळीपोळी किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. नंबर 4 आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. नंबर 5 शब्द मनात पक्का रुजतो. प्रश्न क्रमांक 3 पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. अ मराठी भाषेची खास शैली वाक्यप्रचार. आ मराठी भाषेला लेखिकेने दिलेले उपमा हटवा हवा. ई शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश. गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. अ एड रुबाब डौल चैन. आ कपाळ हस्त ललाट भाग. ई विनोद नवल आश्चर्य विस्मय. ई संपत्ती संपाद कांता दौलत. उ प्रख्यात प्रज्ञ आणि मानांकित आणि प्रसिद्ध. प्रश्न क्रमांक 5 खालील दिलेल्या अनेक वचनीय नामांचे एकवचनीय रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. अ रस्ते रस्ता. वाक्य डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे. आ वेळा वेळ. वाक्य परीक्षेची वेळ जवळ आली. ई भीती भिंत. वाक्य रंग लावलेली भिंत छान दिसते. ई विहिरी विहीर. वाक्य आमची विहीर खूप खोल आहे. उ घड्याळे घड्याळ. वाक्य बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. उ माणसे माणूस. वाक्य पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही. प्रश्न क्रमांक 6 खालील समूहाबद्दल एक शब्द लिहा. अ पसरलेली खोटी बातमी अफवा. आ ज्याला मरण नाही असा अमर. ई समाजाची सेवा करणारा समाजसेवक. ई संपादन करणारा संपादक. प्रश्न क्रमांक 7 चौमत. अ तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छत लिहा. तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की तुम्ही शहाणे आहात, समजदार आहात. योग्य काय आणि अयोग्य काय पाहत असते. समजदार आहात योग्य काय आणि योग्य काय हे ठरवण्याची विवेक बुद्धी तुमच्याकडे आहे. तुम्ही योग्य निर्णय नक्कीच द्याल. बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते.
ऐकणाऱ्याला समजूतदारपणावर, त्याच्या वेकदार बोलणाऱ्याला विश्वास असतो. आई आपल्या मुलाला हे उद्गार एक होते तेव्हा त्याला मनात आपल्या मुद्द्याबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या प्रजाजवळ निष्ठपणे अर्थ असतो असे काही व्यक्ती मुळातच लांब असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मतबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. लेखिकेचे मत मला योग्य वाटते. आपल्याला मातृभाषेचा अभिमान बाळगणे हा वाक्य तितक्यातच शुद्ध भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. आजकाल अनेक जण गरज नसतानाही मराठी बोलताना इंग्रजी किंवा इतर भाषेतील शब्द वापरतात. त्यामुळे आपल्या भाषेचे सौंदर्य आपण दृष्टीत कमी होत जाते. उदाहरणार्थ मी शाळेत जात आहे असे म्हणण्याऐवजी काही जण मी स्कूलला जात आहे असे बोलतात. तसेच बैठक या शब्दाऐवजी मीटिंग, मित्रऐवजी फ्रेंड असे शब्द वापरले जातात. ज्या गोष्टीसाठी मराठी योग्य शब्द उपलब्ध आहेत तिथे परभाषी शब्द वापरले टाळले पाहिजेत. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. बोलतो मराठी या पाठात लेखिकेने मराठी भाषेचा अंत आदरणीय आणि अभिमानाने गौरव केलेला आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि समतेची ओळख आहे असे लेखिकेने सांगितले आहे. लेखिकेने मराठी भाषेची गोडी, समृद्ध शब्दपाठ आणि अभिव्यक्तीचा ताकद याचा उल्लेख केलेला आहे. गरज नसताना इतर भाषातील शब्द वापर टाळून शुद्ध मराठी बोलावी असे त्या आवर्जून सांगतात. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर करून तिचा सन्मान जपावा असे त्याने म्हटले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत ऑल अभ्यास, वर्कबुक आणि स्वाध्याय